ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच मी आदरणीय विकासजी कंक साहेब यांना विनंती करेन. या आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विजय सातोसे आहेत, जे पहिले षटक ज्यांनी हाताळलं होतं, जे मॅन ऑफ द मॅच हकदार आहेत विजय सातोसे. आणि फायटर ऑफ द मॅच हॅलो फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार खंडू राक्षे यांना देणार आहे. खंडू राक्षे या फायटर ऑफ द मॅच. आणि 2 चेंडू निर्धाव टाकले होते त्यांनी आणि या कारणास्तव प्रथमतः फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. काटोकाट प्रयत्न त्यांनी केले होते 12 धावा रोखण्याचे. खंडू राक्षे या त्वरित फायटर ऑफ द मॅच. आणि विजय सातोसे त्वरित या. विजय या त्वरित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येईल. खंडू राक्षे या फायटर ऑफ द मॅच. खंडू राक्षे यांना आपण फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करत आहोत. या खंडू राक्षे 12 धावा हव्या होत्या आणि ज्यामध्ये आटोकाट प्रयत्न करणारे आणि केवळ 5 चेंडूमध्येच 12 धावा खर्च करणारे फायटर ऑफ द मॅचचे पुरस्काराचे हकदार या आपण खंडू राक्षे यांना हा पुरस्कार वितरित करत आहोत. ही आकर्षक ट्रॉफी फायटर ऑफ द मॅचची आणि फ्लेक्स तुम्ही पाहताय. पुढच्या सामन्याला सुरुवात झाली. विजयजी यांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅच जो आम्ही ग्लिस्टरचा एक आकर्षक ब्लब आणि त्याच वेळेला आपण एक टी शर्ट देत आहोत. खातू फायनान्स अभयजी खातू यांच्या माध्यमातून आम्हाला ही आकर्षक टी शर्ट्स लाभलेली आहे. जी आकर्षक टी शर्ट्स देखील आपण वितरित करत आहोत. विजयजी यांना आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. ग्लिस्टरचा हा आकर्षक ब्लब त्याच वेळेला खातू फायनान्स सर्व्हिसेस अभयजी खातू यांच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. चला पहिला सामना संपला. दुसऱ्या सामन्याकडे वळूयात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आणि जशी सामन्याला सुरुवात होईल प्रवीणजी गायकवाड सर यांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. तर धन्यवाद जयजी भोसले सर, धन्यवाद संतोषजी पुजारी सर. दुसरा आणि महत्वपूर्ण दिवस संपन्न होत असताना दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि या प्रो ट्रान्स या 2 टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दित्या शिपिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तर प्रो ट्रान्स क्षेत्ररक्षण करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय महेंद्रजी किल्लारी साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. सतीजी देवकर साहेब यांचे जवळचे निकटवर्तीय मित्र आणि ज्यांनी भारताच्या बाहेरून क्रिकेटला सर्वाधिक जास्त पसंती दिली, कॅलिफोर्नियाहून टेनिस क्रिकेटवरती सातत्याने ज्यांनी जास्तीचं प्रेम दाखवलं, असे महेंद्रजी किल्लारी यांचंही आगमन होतं. आपलंही हार्दिक स्वागत साहेब. बारा चेंडूंचा झटपट खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. दित्या शिपिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना एक व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येत असताना अगदी आपण पाहतो आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. सुनील साठे फ्रंट फुटवरती गेले होते. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिर आहे. 12 चेंडूंचा झटपट खेळ. किती टार्गेट उभं केलं जातं या 12 चेंडूमध्ये ते खूप महत्वाचं अगदी आपण पाहतोय. दित्या शिपिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह खेळलाय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मिड ऑन लाईन क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय आणि या प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सीएचए बांधवांचा क्रिकेट उत्सव आज समारोपाचा दिवस, आज अंतिम दिवस. कोण विजेता कोण उपविजेता हे ठरवणारा दिवस अगदी आपण पाहतोय. वर्षभर चर्चा होत असते जो कोणी विजेता असेल त्याची, आणि त्यासाठी मात्र आज प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. स्लोअर वनचा उपयोग त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेला फटका खेळला. चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार.
टोटल वरती नजर टाकूया. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. आमचे संपूर्ण आयोजक संयोजक अथक परिश्रम आहेत त्यांचे. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशजी देवकर आहेत, दादासाहेब पाटील अगदी आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, सुधीर चव्हाण आहेत, संजयजी झिमूर, अमित खातूक, सुनील गंभीर, सनीक, दैवत डोंगरे, संतोष सावंत, शैलेश शिंदे. पिकअप केला, हवा ई फायर, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर, 6 धावा. कार ठोकला, धावफलक देखील मुसुंडी मारतय, झेप घेतय, फ्लाय होतय, उडी मारतय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निनाद तारेकरचा हा फटका अगदी आपण पाहतोय, शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. आमचे डीजे सुंदर वातावरण निर्मिती तयार करतायत सकाळच्या सत्रामध्ये. आणि या सनी जगताप सर अगदी आपण पाहतोय नृत्याचा आविष्कार तुमचं मनोरंजन करत असताना. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात, 17 धावा धावफलकावरती. सुनील साठे यांचं षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि आता दुसरं षटक अर्थात अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सचिनजी सावंत असतील, रोशन खापणे असतील आणि या नृत्याचा आविष्कार सनी जगताप सर. अतिशय सुंदर पंचगिरी या तीनही पंचांची राहिली गुणलेखक आमचे कांचनजी पालकर आहेत. दुसऱ्या बाजूला माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून जगभरात ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. व्हीएस साऊंडचा दर्जेदार आवाज, रोशनजी म्हात्रे आणि त्यांची टीम चांगलं कामकाज त्यांचंही पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2, षटक क्रमांक 2. आयोजन कमिटीबद्दल बोलत होतो. अमोला हातनोळकर असतील, सचिनजी वारंगे, श्री रत्न पारखे, बाळासाहेब भोईंकर, दिगंबर पाटील, शैलेश सोनकर, ही संपूर्ण आमची या सीएची टीम अगदी आपण पाहतोय. गेली 14 वर्षाची परंपरा. खरं तर प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर तोंड भरून या क्रिकेटच्या स्पर्धेचं कौतुक करतो आहे. आयोजन कसं असावं तर सीएच्या प्रीमियर लीग सारखं असावं. कमी गतीने चेंडू टाकला होता, मिड ऑफला शतरक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी या चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, योग्य कॉल झाला नाही त्या ठिकाणी. या शतरक्षक आणि या गोलंदाज योग्य कॉल झाला नाही. नक्की झेल पकडायचा कोणी आणि या चेंडून अक्षरशः माती खाल्ली त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप होताना जो पाहायला मिळतो. अनेक पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. त्यामध्ये मालिकावीराचा पुरस्कार जालिंदरजी शेळके, स्वरा ग्रुप ऑफ कंपनी, उत्कृष्ट फलंदाजासाठी अमित सिंग यांच्या माध्यमातून पारितोषिक, गोलंदाजासाठी या संतोषजी पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक अगदी आपण पाहतोय. फ्रंट फुटवरती आले होते, ऑन साईडच्या दिशेला फटका खेळायचा होता, व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येतोय. उत्कृष्ट शतरक्षकासाठी सन्माननीय बाबाजी डेरे यांच्या माध्यमातून पारितोषिक. उत्कृष्ट शतरक्षकासाठी बाबाजी डेरे, तर उत्कृष्ट यष्टिरक्षकासाठी देखील कुणालजी धाकन यांच्या माध्यमातून पारितोषिक. अनेक वैयक्तिक पारितोषिक देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आहे. सीएचे बांधवांचा हा क्रिकेट उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना, फायनल डे, दुसरा आणि महत्त्वपूर्ण दिवस संपन्न होत असताना 2 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे
आणखीन या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळते क्रिकेट प्रेमी आणि सीएचए मधील एक प्रमुख बांधव सुकर्ण भोर साहेब आपलंही हार्दिकाचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुकर्णजी भोर यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. धन्यवाद. प्रत्येकाची पावले या क्रीडांगणाकडे ओढवताना पाहायला मिळतात. एक नातं देखील जोडले गेले सीएचए प्रीमियर लीग आणि आमच्या या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं. खरं तर सीएचए बांधव तर येत आहेत, परंतु दिवसभराच्या सत्रात अनेक क्रिकेट प्रेमी देखील या क्रीडांगणावरती उपस्थित होत आहे. काल देखील मोठी गर्दी झाली होती. आज फायनल डे आहे. आज देखील मोठी गर्दी दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर होता, थोडीशी उसळी घेतली, व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू, एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती या 23 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. जे करायचे ते आजच करायचे, त्यामुळे आपलं सर्वस्व द्यायचे, आपलं 100% या क्रीडांगणावरती द्यायचे आणि त्यासाठी मात्र खेळाडू प्रयत्न करतील. व्यस्त कार्यक्रम अगदी आपण पाहतोय. 365 दिवसांपैकी हे 2 दिवस खूप महत्वाचे सीएचे बांधवांसाठी. पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती आले होते. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. अंगवेधक चेंडू टाकलाय, धाव मिळणार नाहीये त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. यष्टनच्या पाठीमागे इनॅक्शन प्रमोद डेरे यांना आपण पाहतोय. नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव एक अष्टपैलू खेळाडू प्रमोद डेरेक यष्टनच्या पाठीमागे कार्यरत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती विशाल शेवाळे हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना यावेळेला मिड विकेट रिझम मध्ये ठोकलाय एक शानदार षटकार. 6 धावा. पीएल ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता विशाल शहा आणि तो मात्र स्ट्राईक एंड वरती. गत वर्षी शानदार परफॉर्मन्स राहिला होता या विशाल शहाचा. टीडीपीएल मध्ये लॉफ्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी विशाल शहाचा जलवा. असेल यस, पंचांनी इशारा केलाय, हा चौकार आहे. 33 धावा धावफलकावरती. 2 षट. ओ पुन्हा एकदा पुल केला, चेंडू गुल होतोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी धावांचा उच्चांक. बनवायच्यात प्रोट्रान्स. यानंतर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये 39 धावा बनवल्यात. अक्षरशः धो धो पाऊस धावांचा पडला सगळ्याच्या सत्रामध्ये. अगदी आपण पाहतोय 2 ओव्हरची मॅच, झटपट क्रिकेट. सीएचए बांधवांचा क्रिकेट उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर
हे 14वं पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना आपण पाहतोय आणि या मॅच रंगती एक 2 षटकांची दित्या शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि या प्रो ट्रान्स या 2 टीमच्या दरम्यान. दित्या शिपिंग सर्वप्रथम फलंदाजी केली, 39 बनवल्या आणि 40 धावांचं लक्ष्य आहे प्रो ट्रान्स संघाच्या समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतो आहे. जे काय करायचंय ते आजच करायचंय, आज नाही तो कल कभी नाही. खरं तर विजेते पदावरती आपलं नाव कोरायचं या उद्देशानं या इराद्यानं प्रत्येक जण आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि या प्रो ट्रान्स संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील चव्हाण तर दुसऱ्या बाजूला चांद पठाण. काल चमकताना पाहायला मिळाला चांद पठाण, काय जबरदस्त फलंदाजी केली होती चांद पठाण यांनी. तर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी निशिकांत तलेगावकर षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय. सुनील चव्हाण स्ट्राईक एंड वरती 40 बनवायच्यात 12 चेंडू मध्ये, 12 चेंडूंचा झटपट खेळ. यावेळेला कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली काय ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं, पहिल्या चेंडूवरती संधी प्राप्त झाली होती परंतु त्या ठिकाणी या काय ड्रॉप होतोय शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि या आता स्ट्राईक एंड वरती येईल चांद पठाण. काल अतिशय धुवाधार स्फोटक आक्रमक फलंदाजी केली होती चांद पठाणने. आज तशाच प्रकारची फलंदाजी अपेक्षित असेल, क्षमता आहे लढण्याची, क्षमता आहे संघर्ष करण्याची आणि या नेहमीच दमदार फलंदाजी करतो चांद पठाण. आज संघासाठी लढावं लागेल. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चांद पठाण डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा स्ट्राईक एंड वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. तर निशिकांत तळेगावकर हे महत्वाचं पहिलं षटक हाताळत असताना व्यूहरचना वारंवार मात्र बदलवली जाते. बिग बॅटल 2 षटकांचा अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती निशिकांत तयार, समोर आहे चांद पठाण. लोअर फुल टॉस आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. त्या ठिकाणी चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चेंडूला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईन च्या बाहेर पाठवून दिलं चांद पठाण यांनी. ओ यावेळेला मिस टाइम परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या साह्यानं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 7 वरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती जारी आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल चांद पठाण. लढण्याची क्षमता आहे, लढण्याची धमक आहे, संघर्ष करण्याची ताकद आहे आणि मोठी स्फोटक आणि आक्रमक इनिंग साकारण्याची क्षमता आहे चांद पठाणकडे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध, शतरक्षक चेंडूच्या खाली येईल. ओ व्हॉट अ कॉट, लाजवाब झेल. केला 6 बनवल्या अरे या परतताना पाहायला मिळाला डग आउट मध्ये. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय रुपेश राऊत. मॅच रंगतदार होईल, रोमार्शक होईल, अटीतटीची होईल शेवटपर्यंत. प्रो ट्रान्स खरं तर संघाची या टीमनं देखील चांगली बांधणी केली आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन.
रन 11 धावा. सीमारेषा भेदताना चेंडू पाहायला मिळाला. रुपेश राव जसा स्ट्राईक एंड वरती पोहोचला पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला. ओ यावेळेला उलट्या दिशेला फटका खेळायचा होता. रिव्हर्स साठी ट्राय केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि एक चांगला चेंडू प्रस्तुत केला त्या ठिकाणी या निशिकांत यांनी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. बनवल्या गेल्या धावा 11 आणि आता 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लास्ट 6 बॉल 29 रिक्वायर. 29 धावांची गरज. 6 चेंडू शेवटचे शेष. आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्व प्राप्त होत असताना आपण पाहतो आहे. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता बॉलर येईल विशाल शहा. नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव आहे विशाल शहा. कमी गतीने चेंडू टाकला होता. ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला. मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. प्राप्त केली जाईल सिंगल. बट आप नहीं चलेगे एक्का दुक्का. मारना पडेगा चौका या छक्का. 5 चेंडू शेष असतील आणि तब्बल 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 5 चेंडू 28. विशाल तयार. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला मोठी दरी आहे. मोठा गॅप आहे. चेंडू सीमारेषा भेदताना पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. 4 रन. उडवल्या. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. तीन चेंडू 23 धावांची गरज. प्रमोद डेरे मैदानाच्या आतमध्ये नेहमी चर्चेत असलेलं नाव. कोणती स्पर्धा असो शानदार परफॉर्मन्स नक्कीच राहिलेला आहे प्रमोद डेरे यांचा. परंतु 3-23 या मॅचचं समीकरण. यष्ट्यांचा वेध. त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल केली. एक विकेटचं होतंय पतन. बॅक टू बॅक विकेट. आणि या विशाल शेवाळे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर दित्या शिपिंग मजबूत पकड या सामन्यावरती तयार करत असताना 2 चेंडू 23 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणखीन एक डॉट येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला गेलाय. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये 39 बनवल्या आणि 40 धावा चेस करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं प्रो ट्रान्स टीमला. फटका सुरेख. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार करतोय परंतु मॅच संपली एक. आणि या ठिकाणी या दित्या शिपिंग संघानं सामना जिंकलाय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन.